नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. सुरुवातीला आपण एकदा फास्टमध्ये रिवाईज करूयात. सर्व आणि एकही यासाठी 100 घ्यायचे, काही यासाठी 50 घ्यायचे. विधान पॉझिटिव्ह असेल तर अनुमान पॉझिटिव्हच येईल. विधान निगेटिव्ह असेल तर अनुमान सुद्धा निगेटिव्हच येईल. पॉझिटिव्ह वाक्यामध्ये म्हणजेच पॉझिटिव्ह विधानामध्ये दुसरा घटक 50 असतो. निगेटिव्ह विधानामध्ये दुसरा घटक 100 असतो. त्यानंतर विधान जोडायचे असतील तर त्यामधील सारखे घटक हे कॅन्सल झाले पाहिजेत. तर कॅन्सल झाले तरच दोन विधान जोडता येतात. आणि दोन सारखे घटक कॅन्सल होण्यासाठी त्यापैकी एक, कमीत कमी एक 100 पाहिजे. दोन्ही 100 असतील तरी चालतात. परंतु जर दोन्हीही सारखे घटक 50 असतील तर मात्र ते कॅन्सल होणार नाहीत. त्यानंतर जोडलेले दोन विधान जर पॉझिटिव्ह असतील तर त्यापासून सर्व अनुमान पॉझिटिव्हच येतील. जर एक विधान पॉझिटिव्ह असेल, दुसरा निगेटिव्ह असेल तर त्यापासून बनणारे सर्व अनुमान हे कसे असतील? निगेटिव्ह. आणि व्हेरी IMP, जर दोन निगेटिव्ह विधान जोडले तर त्यापासून कोणतंही अनुमान बनणार नाही. हे मित्रांनो लक्षात ठेवा. चला आता सुरुवात करूया. उदाहरण नंबर 10. सर्व पाऊस पाणी आहे, काही पाणी निळे आहे आणि त्यावर 3 अनुमान दिले आहेत. सुरुवातीला आपण हे विधान आहे म्हणजे दोन्हीही कसे आहेत? पॉझिटिव्ह आहेत. सर्वमुळे पाऊस किती येतो? 100. आत्ताच आपण पाहिलं. आणि पॉझिटिव्ह मधील दुसरा घटक 50, पाणी येईल 50. काहीमुळे पाणी येते 50 आणि पॉझिटिव्ह मधील दुसरा घटक 50, निळे सुद्धा आहेत 50. मग आता या पॉझिटिव्ह मध्ये सुरुवातीला पाऊस आणि निळे आहे का एका वाक्यामध्ये? नाही. सगळीकडे कॉमनच घटक आहेत. पाऊस, निळे, पाऊस, निळे, निळे, पाऊस. म्हणजे आपल्याला पहिल्या विधानामधील पाऊस आणि दुसऱ्या विधानामधील निळे या दोघांना जोडायचं आहे. मग यांच्यामधील कॉमन घटक कोणता आहे? पाणी. बघा, इथे हा पाऊस आणि यामधील हा निळा या दोघांना आपल्याला जोडायचा आहे. कारण अनुमानामध्ये पाऊस, निळे, निळे, पाऊस हेच दोन शब्द आहेत. म्हणून आपल्याला पाऊस पहिल्या विधानामध्ये आहे आणि निळे दुसऱ्या विधानामध्ये. म्हणजे हा जो कॉमन घटक आहे पाणी, हा जर कॅन्सल झाला तरच हे दोन विधान जोडले जातील. परंतु इथे पाणी 50 आहे आणि इथे सुद्धा पाणी 50 आहे. आताच आपण बघितलं, जर सारखे घटक दोन्हीही 50 असतील तर ते कॅन्सल आउट होत नाही. आणि हे कॅन्सल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे दोन विधान जोडता येत नाही. आणि जोपर्यंत विधान जोडता येत नाही तोपर्यंत एकही अनुमान बरोबर येणार नाही. म्हणजे जर विधान जोडलेच गेले नाही तर त्यापासून कोणतंही अनुमान बरोबर येणार नाही. सर्व गणित इंग्रजी आहे, सर्व इंग्रजी रसायनशास्त्र आहे. आता इथे पहा, दोन्हीही पॉझिटिव्ह आहेत. त्यानंतर अनुमानामध्ये गणित, रसायनशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, म्हणजे गणित आणि रसायनशास्त्र या दोघांना आपल्याला जोडायचे. मग कॉमन घटक कोण आहे यामधला? इंग्रजी. इथे इंग्रजी किती आहे? 100. कारण इथे सर्व लागला. म्हणजे इथे हे इंग्रजी आणि इंग्रजी कॅन्सल आउट होतात. मग आपल्याला गणित आणि रसायनशास्त्र यांना जोडायचे. सर्वमुळे गणित झाले 100 आणि पॉझिटिव्ह मधील दुसरा घटक म्हणजे रसायनशास्त्र झाला 50. आता गणिताला चेक करण्याचे आपण जर रसायनशास्त्र चेक केलं तर जास्त सोपं जाईल. आणखी एक, इथे कोणते दोन विधान जोडले आपण? पॉझिटिव्ह. म्हणजे दोन पॉझिटिव्ह विधान जोडल्यास त्यापासून बनणारे सर्व अनुमान कसे यायला पाहिजेत? पॉझिटिव्हच यायला पाहिजेत. इथे पहा, हा निगेटिव्ह आहे, हाही निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह, आणि इथे काय? हा सुद्धा निगेटिव्ह आहे. याचा अर्थ इथे कोणतंही अनुमान बरोबर येणार नाही. म्हणजे हे सर्वच्या सर्व चूक होणार. कारण काय? जर दोन निगेटिव्ह विधान एकमेकांना जोडले तर त्यापासून सॉरी हे दोन पॉझिटिव्ह विधान जोडले तर सर्व अनुमान कसे यायला पाहिजेत? पॉझिटिव्हच यायला पाहिजेत. परंतु इथे कसे आले? सर्व निगेटिव्ह आले. म्हणून याला चेक करण्याची सुद्धा गरज पडली नाही. सर्व ढग पाऊस आहे, सर्व पाऊस पाणी आहे. इथे दोन्ही विधान कसे आहेत? पॉझिटिव्ह आहेत. त्यानंतर अनुमानामध्ये ढग, पाणी, ढग, पाणी, पाणी, ढग, म्हणजे आपल्याला ढग आणि पाणी यांना जोडायचे. तर कॉमन घटक कोण यामध्ये? पाऊस. मग इथे सर्वमुळे पाऊस किती झाले? 100.
म्हणजे कमीत कमी एक कॉमन घटक काय आहे 100 आहे, म्हणजे हे कॉमन घटक कॅन्सल होतात. मग आता दोन पॉझिटिव्ह विधान जोडले तर त्यापासून येणारे सर्व अनुमान हे कसे असतील? पॉझिटिव्ह. मग कुठे जर निगेटिव्ह असतील तर ते अगोदरच कॅन्सल आउट होतील, म्हणजे हे चुकले. आता या पॉझिटिव्ह मध्ये आपल्याला 150 मेथड चेक करूया. सर्वमुळे इथे सर्वमुळे ढग ढग आपल्याकडे आहेत 100 आणि पॉझिटिव्ह मधील दुसरा घटक पाणी पाणी येतो 50. आता बघा, इथे सर्वमुळे ढग 100 आहेत, पॉझिटिव्ह मध्ये दुसरा घटक 50 आहे, म्हणजे हे बरोबर आहे. त्यानंतर काहीमुळे ढग 50, पॉझिटिव्ह मध्ये दुसरा घटक 50. आता ढग 100चे 50 झाले चालतात, पाणी 50चं 50 आहे, चालते. काहीमुळे पाणी 50 आणि पॉझिटिव्ह मध्ये दुसरा घटक 50. पाणी 50चं 50 आहे, ढग 100चं 50 झालं, चालते. सर्वमुळे पाणी इथे 100 होईल, पॉझिटिव्ह मध्ये दुसरा घटक 50. आता इथे पाणी आपल्याकडे 50च आहे, इथे किती झाले? 100. 50 चे 100 झाले तर ते अनुमान चूक होते. इथे आपण 6 अनुमान जे घेतले ते फक्त आपली प्रॅक्टिस होण्यासाठी घेतले. परीक्षेला 3 ते 4 अनुमान एवढेच येतात. धन्यवाद.